नमस्कार मित्रांनो. आज आपण सर्वप्रथम एका नवीन टॉपिकवर बोलणार आहोत ते म्हणजे डायल 112. तर डायल 112 ही आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली महाराष्ट्रामध्ये आता अस्तित्वात सुरू आहे आणि या अगोदर सर्वात प्रथम ही भारतामध्ये यूपीमध्ये सुरुवात झाली. तर या प्रतिसाद प्रणालीचा मुख्य उद्देश काय आणि ही कशा प्रकारे कार्यरत करते हे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया. तर केंद्र केंद्र सरकारने ही डायल 112 प्रतिसाद प्रणाली अ, विदेशातील यूएसमध्ये 911 ही जी प्रतिसाद प्रणाली आहे त्या प्रतिसाद प्रणालीसारखी भारतामध्ये सुद्धा ट्राय करण्याचा प्रयत्न करत आहे. तर या प्रतिसाद प्रणाली म्हणजे ही आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली इमर्जन्सी हेल्पलाईन नंबर म्हणून आहे. तर सर्व कार्यरत डिजिटली सुरू आहे, त्यामुळे आता या प्रणालीमध्ये सुद्धा डिजिटल करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर या अगोदर दिल्लीमध्ये जो निर्भया कांड झालेला होता, तर त्या कांडमधील त्या मुलीने 100 नंबरवर कॉल केले असता तिला व्यवस्थित प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यामुळे त्या अ, अ, पीडितीला आपला जीव गमवावा लागला. तर त्या उदाहरणावरून आता केंद्र सरकारने ही एक नवीन प्रतिसाद प्रणाली आपल्या भारतामध्ये सुरू केलेली आहे, जेणेकरून लोकांना योग्य वेळी योग्य प्रतिसाद मिळावा आणि योग्य वेळी त्यांना पोलिसांची मदत किंवा इमर्जन्सी हेल्प मिळावी यासाठी ही डिजिटली आणि फास्ट प्रतिसाद प्रणाली तयार करण्यात आली. आता सर्वप्रथम तुम्हाला याबद्दल हे स्क्रीन दिसत आहे, तर ही वेबसाईट आहे डायल 112 ची. तर डायल 112 ही प्रतिसाद प्रणाली हा प्रोजेक्ट प्रायव्हेट आहे आणि सरकारचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. तर डिजिटलचे माध्यम जे आहेत, तर डिजिटल जी सेवा दिली जात आहे, की लगेच तुम्ही कॉल करता आणि तो तुमची माहिती कॉल घेणारा नोट करतो आणि नोट केल्यानंतर लगेच तुमच्या जवळील एरियामधच्या पोलीस स्टेशनला ती माहिती जाऊन तेथील ERV म्हणजे ही जी गाडी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचते. तर यामागील प्रणाली जी कार्यरत करते, जे सॉफ्टवेअर्स, जे कम्प्युटर, जे डिजिटायझेशन, हा जो वे आहे, हा प्रायव्हेट प्रायव्हेट कंपनीला हा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की 112 ही प्रतिसाद प्रणाली काम कशी करते. तर सर्वप्रथम एखादी व्यक्ती किंवा एखादा नागरिक जर रस्त्यावर कुठल्याही ठिकाणी गोंधळ बघतो किंवा तिथे मारहाण होत आहे किंवा तिथे कोण शिवीगाळ चालू आहे, कुठल्याही प्रकारचा क्राईम इन्स्टन्स होत असताना ज्या व्यक्तीने तिथून 112 वर कॉल केला तर 100 नंबरप्रमाणेच ही 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 प्रणाली काम करते. पण थोडंसं याच्यामध्ये डिजिटायझेशन आणि चेंजेस करण्यात आले. तर जसं तो त्या ठिकाणाहून कॉल करते तर त्याची जी माहिती त्याचा कॉल हा सेंटरला आढळतो. सेंटरला जाऊन आढळल्यानंतर तिथे त्याची माहिती नोट डाउन केली जाते. माहिती नोट डाउन केल्यानंतर ते डिस्पॅचरला जाते आणि डिस्पॅचर ही माहिती तुमची व्यवस्थित प्रकारे सगळं समजून कुठल्या प्रकारचा इव्हेंट आहे किंवा कोणत्या प्रकारची मदत त्या ठिकाणी पाहिजे आहे, ती ही माहिती तेथील जवळील पोलीस स्टेशनला पाठवते. जसा मुंबई या ठिकाणी क्राईम होत असताना तिचा कॉल आला, तर मुंबईमध्ये कोणत्या एरियामध्ये त्याच्या जवळील पोलीस स्टेशनला ही माहिती पाठवली जाईल. त्याची लोकेशन ट्रेस होते एक प्रकारे आणि ट्रेस असलेल्या लोकेशनच्या आसपासील पोलीस स्टेशनला ती माहिती पाठवली जाते. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी त्याला मदत पाठवली जाते. तर आता आणखी एक गोष्ट म्हणजे की अगोदर 100